हॅलो. हा बोला बोला. नाही म्हटलं खरंच ठेवू ना बांगड्या गहाण, म्हणजे तुम्हाला राग नाही ना येणार म्हणून म्हटलं. छे हो, राग येण्याचा काहीच प्रश्न नाहीये. तसं नाही. उद्या स्वानंदीच्या आजे सासूबाईंना कळलं तर मग काय करणार? नाही, त्यांना नाही करायचं. काय आहे, आता वयोमाना परत त्यांना जरा कमी दिसायला लागलंय. आणि समरची काळजी अजिबात करूच नका, त्याला ह्यातलं काहीच कळत नाही. पण नाही हो, पण ते तुमचे जुने पाहुणे वगैरे आले आणि त्यांनी या बांगड्या आधी पाहिल्या असतील किंवा आत्ताच्या पाहुण्यांनी पाहिल्या असतील आणि मग त्या पाहुण्यांना कळलं बिळलं तर मग भीती. कोणालाही काहीही कळणार नाही. पण तुम्ही हा विचार करा की तुम्हाला ह्या लोकांचं देणं घेणं हे जर जमलं नाही तर मात्र लोक तुम्हाला नावं ठेवतील. बाकी बांगड्यांचं कोणालाही काही कळणार नाही. हो नाही ते बरोबर आहे. आता मला सांगा, पैशाचं सोंग घेता येतं का? नाही हो, पैशाचं सोंग काय कसं घेणार, तेच तर महत्वाचं आहे. हो ना, मग नका विचार करू एवढं. पैसे मिळतात ना, गपचूप घ्या. हा, मी सांगते ना, कुणालाही काहीही कळणार नाही. आणि हा, आता तुम्ही हाच विचार करा ना, इतकं मोठं कार्य आहे, राजवाड्यांचं कार्य आहे, कोणाच्या लक्षात येणार आहे? बरं, स्वानंदीच्या अंगावर एवढे दागिने असणार, त्यात एवढ्याशा 2 बांगड्या लक्षात येतील का कोणाच्या? आणि हे बघा, आता विचार सगळे सोडा, तुम्ही बांगड्या गहाण ठेवा. हा, आणि तुमचे प्रॉब्लेम सोडवा. पण थोडं ना विहीनबाई, माझा काय प्रॉब्लेम झालाय मला ना सुचत नाहीये. कोणाकडे जाऊन गहाण ठेवू काही कळत नाहीये. मी माझ्या ओळखीचे एक ज्वेलर्स आहेत, त्यांचा पत्ता तुम्हाला पाठवते. हा, आणि स्वानंदीसाठी सेम टू सेम खोट्या बांगड्या पाठवते, तशाच्या तशा. आई ग, किती करता हो तुम्ही माझ्यासाठी. आता तुम्हाला डायरेक्ट पैसे द्यायला जमलं नाही हो मला, पण एवढं तर करूच शकते ना तुमच्यासाठी. थँक्यू. पाठवताना पत्ता मेसेज करा मला, मी थांबले इथेच. हो, नक्की पाठवते. ठेवू का? बाय. रिक्षा या ना. डिस्गस्टिंग. आपलं काम झालं. खऱ्या आहेत त्या मल्लिका राजवाडे आहेत ना, त्या राजवाडे इंडस्ट्रीजच्या. हा, त्यांनी मला इथे पाठवलं. त्या म्हणाल्या तुमची आणि त्यांची ओळख आहे म्हणून. हो, येतात ते इथे बऱ्याचदा. हा, त्याच मला म्हणाले जा म्हणून तिकडे आणि हे द्या आणि पैसे घ्या. त्यांचे पुतणे आहे ना समर राजवाडे. हा, त्यांच्याशी माझ्या मुलीचं लग्न होणार आहे. अच्छा. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलता का? मी फोन करून घेऊ? नाही नको. नाही, एकदा कन्फर्म करत. नको, तेवढा विश्वास आहे हो. बर, थँक्यू. फक्त तुम्ही एक काम करा. 1 मिनिट. तुमचं नाव कसं? सो मंदाकिनी दिलीप सरपोतदार. बर. बरं, तुम्ही इथे एक सही करा फक्त तुमची. बर, हे घ्या, मोजून बघा. नाही, अहो तेवढा विश्वास आहे की. व्हॉट सूर्याची पूजा? आय डिडंट गेट यू. म्हणजे आजी, सांगते मी. हे हळद कुंकू वा इथे. नील्स. हळद कुंकू. आता ते फूल ठेव. नमस्कार कर आता. ओके. हो. नाउ शॅल वी स्टार्ट विथ द चुडा प्रोग्राम? आजी, तिच्यासाठी बांगड्या केल्या होत्या. आधी ह्या बांगड्या घालायच्या आणि नंतर चुडा घालायचा. ओके, कूल. Wow, so beautiful. Amazing, Ajju.
सो ब्युटिफुल नो. अहिरा नाही हो, अहिरा नाही, अधिरा. अधिरा. नीट नीट. हा, स्पेलिंग नाही चुकायचं. अहिरा नाही, अधिरा. AD. हा, ठीक आहे. ए पिंट्या दादा, तुझा हात दाखव ना. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आजू बघ बघ, मेहंदी बघ किती रंगली आहे. ऍक्च्युली ऑल थँक्स टू नंदुताई. त्यांना कशाला थँक्स? अरे त्यांना का थँक्स म्हणजे? नंदुताई म्हणाली म्हणून तू मेहंदी काढलीस ना. ऍक्च्युली मला ना आता कळलंय, मला असंच करावं लागणार आहे. दरवेळी मला तुझ्याकडून कुठली गोष्ट हवी असेल तर मला नंदुताईला मध्ये आणावं लागणार आहे. एक मिनिट. आपल्या दोघांच्या मध्ये दुसरं कोणीही आलेलं मला चालणार नाही अधिरा. त्याला कोणाला मध्ये घ्यायची काही गरज नाही. तुला जे काय हवं ना ते तुम्हाला डायरेक्ट सांगत जा. दुसऱ्या कोणालाही सांगायची गरज नाही, कळलं? आलो फोन करू. समर्पण ना, किती प्रेम बहिणीवर. अचूक कधी कधी मला असं वाटतं ना